जो रंग आणि जो आकार आहे त्याचंच कार्ड काढायचं आणि नीट विचार करून काढायचं. कारण काढणार ना सर्वही तू काढशील. कुठला आकार आला? गोल. आणि रंग रंग बघ, रंग कुठला आला? पिवळा. हा अशा म्हणजे पिवळा. हा बघ तुम्ही थांबा, तिला काढू द्या, तिला काढू द्या. आहे का बघा आणखी? आहे का? या असं सरळ करून बघायचं. आहे का? आहे का? बर. आता शरून हे एवढे कार्ड काढले, हे बरोबर आहे का? हा रंग बरोबर आहे, पण आपल्याला दोन्ही मिळून काढायचं होतं. आपल्याला काय काढायचं आहे? गोल आकार आणि पिवळा रंग, म्हणजे पिवळ्या रंगाचे असलेलेच गोल काढायचे आहे. मग बघा, हे आकार आहे का? हा कुठला आकार आहे? त्रिकोणी. हा कुठला आकार आहे? त्रिकोणी. हे काढायचे होते का आपल्याला? नाही. हा कुठला आकार आहे? चौकोन. आणि हे चौकोन काढायचे होते का? नाही. आपल्याला तर गोल काढायचा होता. काढायचा होता ना. मग आपल्याकडे काय आहे? हे 3 गोल आहे. तर आपल्याला किती काढायचे होते? 3 गोल काढायचे होते आपल्याला. तू सगळे एकाच रंगाचे कार्ड काढले. एका रंगाचे काढायचे होते का? नाही. म्हणजे मग कुठले निघणार? हे 3 गोल. समजलं? समजलं वैष्णवी? अर्थात चला टाळी वाजवा. शरूबाईसाठी टाळी वाजवून घेऊ. छान प्रयत्न केला शरूबाईने. आता वैष्णवी तुला काढता येईल? दाखव. बघा, रंग कुठला? लाल. आणि आकार कुठला? चौकोन. मग नीट लक्षात घे. रंग कुठला? लाल आणि आकार चौकोन. चल काढ बघू. रंग बघ, रंग बघ कुठला आहे? रंग कुठला आहे? लाल आहे. हा आणखी आहे का बघ? छान काढलं की नाही? बघ यात तू पण कसं केलं? शरू सारखंच केलं. आपल्याला काय करायचं आहे? लाल रंगाची चौकोनी आकाराची कार्ड काढायची होती. लाल रंगाची चौकोनी आकाराची. आणि चौकोनी आकाराची कुठली यातली सांग बघू? अशा आकाराचीच काढ फक्त. हा रंग आणि असा आकार असलेली कार्ड काढ. वैष्णवी हा बघ कुठले बघ? हा बरोबर. किती काढायचे? 3च आहे. टाळी वाजवा. टाळी वाजवा वैष्णवीसाठी. बरोबर. कारण लाल रंगाची आणि चौकोनी आकार असलेली कार्ड किती आपल्याकडे? 3. ही जी कार्ड आहे लाल रंगाची, पण यांचा आकार वेगळा आहे की नाही? याचा गोल आणि याचा त्रिकोणी आहे. कळलं? आता अर्थ तुला काढायचा आहे.